कोकणातील आंबा उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याची गंभीर बाब समोर आली असून यावर राज्याचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। कोकण कृषी विभागाच्या अहवालानुसार तब्बल 90% आंबा उत्पादन घटले आहे। या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा बागायतदारांचा प्रश्न सर्व आमदारांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांकडे मांडला असल्याचं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। त्यानुसार प्रथमच विमा नसलेल्या बागायतदारांना 25,000 रुपये तर विमाधारक बागायतदारांना 45,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गरज भासल्यास या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं। तसेच कोकणातील प्रमुख पीक असलेला आंबा बागायतदारांच्या पाठीशी सर्वपक्षीय आमदार ठामपणे उभे असून त्यांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली। नाही, ह्या वेळेस नक्कीच आंब्याचं उत्पादन जवळपास 90% उत्पादनामध्ये घट आहे असा विद्यापीठाचाच अहवाल आहे, कृषी विभागाचा अहवाल आहे आणि हा अहवाल 15-20 दिवसापूर्वीचा आहे। त्यानंतर कदाचित अजून देखील वाढला असेल। नुकसान 100% आहे म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सगळ्या कोकणामधील आमदारांनी एकत्र मागणी केली होती की यावेळेस आपण अनुदान हे दिलं पाहिजे आणि पहिल्यांदाच आंबा आणि काजूला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, कोकणाच्या इतिहासामध्ये हे अनुदान मिळतंय। 22,000 रुपये ज्यांना इन्शुरन्स नाही आहे त्यांना, आणि मला वाटतं 42,000 जर का आकडा कदाचित पुढे मागे होत असेल, परंतु 42,000च्या दरम्यान ज्यांचे इन्शुरन्स आहे त्यांना मला वाटतं पहिल्यांदा हे अनुदान मिळतंय। नक्की ह्याच्यामध्ये जर का वाढीव मदतची आवश्यकता लागली तर आम्ही ती देखील मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करू। परंतु ह्या बाबतीमध्ये कोकणातील आम्ही सर्व आमदार, कुठल्याही पक्षाचे असो तर आम्ही सर्व आमदार हे एकत्र आहोत आणि कोकणामधील आंबा उत्पादकांसोबत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।